नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवपूजा करताना मनात वाईट विचार येणे, आळस येणे, जांभळी येणे किंवा अगदी खूप मनापासून आपण ठरवतो की आज मी अमुक एका ग्रंथाचं पठण करेल किंवा स्वामी सेवा करेल, स्वामी चरित्र सारामृत पठण करेल किंवा इतर कुठल्याही देवदेवतांची पोथी किंवा ग्रंथ मी पठण करेल असा विचार करतो आणि देवासमोर बसलं की आपल्याला आळस येतो किंवा कंटाळा येतो, झोप येते. इतर वेळेला आपल्याला या गोष्टी होत नाही, पण जेव्हा आपण देवासमोर बसतो तेव्हाच जर असं आपल्याला होत असेल तर यासाठी काय करायचे, कुठले 2 उपाय करायचे याबद्दलचीच माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, शिक्षण खूप झालेलं असतं पण नोकरी मिळत नाही किंवा मुलगा किंवा मुलगी नोकरी आहे, शिक्षण व्यवस्थित आहे पण लग्न जुळत नाहीये किंवा पैसे घरामध्ये खूप येतात पण कुठल्या ना कुठले खर्च निघतात. म्हणजे अचानक आजारपण येणं खूप मोठं किंवा नको त्या कोर्ट कचेरी मागे लागणे किंवा कुठल्याही अशा गोष्टीसाठी आलेले पैसे हे विनाकारण किंवा अचानक कुठल्या ना कुठल्या कारणास्तव ते खर्च होणं, घरामध्ये पैसा न टिकणं किंवा असं होतं की वडिलांच्या काळामध्ये खूप प्रॉपर्टी होती आणि मुलांवर अशी वेळ येते की त्यांना 2 वेळाचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही, अशी समस्या. तर अशी जर समस्या असेल तर हे पितृदोषाचं कारण असतं आणि यासाठी आपल्याला 2 अगदी सोपे पण प्रभावी उपाय करायचे आहेत. बघा, या सांगितलेल्या समस्या जर आपल्याला येत असतील तर आपल्याला काय करायचंय ही संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता अगदी मनापासून आपण ठरवतो आदल्या दिवशी की उद्या अमुक एक मला ग्रंथाचं वाचन करायचंय किंवा पोथी वाचायची आणि जेव्हा देवासमोर बसतो तेव्हा मग थोड्या वेळाने असं होतं की नको करूया, आळस आला, झोपच येते, जांभळ्याच येत आहेत किंवा अंग खूप जड झाल्यासारखं वाटतं. तर अशा समस्या या होतात. एकतर जेव्हा आपण नवीन एखाद्या गोष्टीला सुरुवात करतो तर तेव्हा आपल्या शरीरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते ती आपल्याला या गोष्टी करू देत नाही आणि जसं जसं आपण देवाचं वाचायला सुरुवात करतो तसं ती निगेटिव्ह एनर्जी ही बाहेर टाकली जाते आणि मग ती अशी सहजासहजी बाहेर जात नाही. त्यामुळे मग आपल्याला जांभळी येणं, कंटाळा येणं किंवा करावंसं न वाटणं या गोष्टी होतात. आणि दुसरं कारण म्हणजे आपल्याला असणारा पितृदोष. कारण जेव्हा आपल्याला पितृदोष असतो तेव्हा असंख्य अडचणी या उद्भवतात. कारण आपल्या पितरांना मुक्ती देण्याचं काम हे आपणच करत असतो. आपले पित्र म्हणजे आपले पूर्वज, आपल्याला 3 पिढ्यांपर्यंत पितृदोष लागत असतो. तर जर पितरांना आपल्या मुक्ती मिळाली नसेल तर आपल्याला पितृदोष लागतो किंवा कडून आपल्या पितरांची सेवा होत नसेल किंवा आपल्याला पितृदोष असेल तर अशा या समस्या उद्भवतात. काय होतं, आपण आणि देव, आता आपण देवाची सेवा करतोय तर मध्ये पितर असतात. तर आपण जी पण सेवा करतोय ते पितृ हे आपण जी पण सेवा करतोय तर हे पित्र आपल्या देवांपर्यंत ते पोचू देत नाहीत. कारण आपल्याला जर पितृदोष असेल तर आधी आपल्या पितरांना मुक्ती देणं किंवा त्यांची सेवा करणं हे अनिवार्य आहे. कारण जोपर्यंत आपले पितृ संतुष्ट नाहीत तोपर्यंत आपल्याला कुठल्याही कामामध्ये यश येत नाही. आणि बघा, पित्र हे वाईट नसतात पण आपण त्यांना मुक्ती देण्याचं काम हे आपणच करायचं असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला पितरांची सेवा करायची असते. आपण सेवा करतो तर त्या देवांपर्यंत पोचत नाहीत जोपर्यंत आपले पितृ संतुष्ट होत नाहीत. आणि जर आपले पितृ संतुष्ट, कारण बघा आपल्याला असा अनुभव येतो की अरे मी देवाचं तर खूप करते किंवा मी भरपूर सेवा करते किंवा एखाद्या गोष्टी मिळवण्यासाठी किंवा एखादं काम करण्यासाठी प्रयत्न भरपूर करते पण त्या कामामध्ये यश येत नाही किंवा अगदी काम होणारच असतं पण त्याच्यामध्ये काहीतरी अडकाठी येते. अशा समस्या येतात जेव्हा आपल्याला पितृदोष असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला पितृदोष निवारण व्हावं यासाठी आपल्याला काही छोटे उपाय करायचे. तर बघा, आपल्याला प्रत्येक अमावस्येला तर्पणविधी तुम्ही करू शकता. तो कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देईल. तर आपल्याला तर्पणविधी प्रत्येक अमावस्येला आपण करायचा. नंतर दररोज आपल्याला देवपूजा करण्याआधी, म्हणजे तुम्ही आंघोळ वगैरे झाली की जेव्हा देवपूजा करता तर त्याच्या आधी आपल्याला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृअष्टक स्तोत्र आहे आणि पितृस्तुती, तर हे स्तोत्र आपल्याला पठण करायचं असतं. ते पठण करताना आपल्याला पितरांसाठीचं वेगळं आसन घ्यायचं, आपलं तोंड दक्षिणेकडे होईल अशा पद्धतीने बसायचं, दिवा लावून घ्यायचा आणि हे पठण करायचं. अगदी याला 2 मिनिटं लागतात. हे पठण करून झालं की बाथरूममध्ये जायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे आणि आपण जे पण आसन घेतलं होतं ते आपण त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ते आपल्याला उचलून ठेवून द्यायचे.
आता पितरांसाठी घेतलेलं आसन आपण देवपूजा करताना तेच आसन घ्यायचं नाही, पितरांचं आसन वेगळं ठेवायचं आणि देवपूजेसाठीचं आसन आपल्याला वेगळं ठेवायचं. एवढी ही पितरांची सेवा ही आपण सलग करायची आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला मासिक धर्म असेल, सुतक असेल, तेव्हा फक्त ही सेवा करायची नाही. किंवा जर तुम्ही कुठे बाहेरगावी गेला आणि एखाद दिवशी काही कारणास्तव नाही जमलं तर हरकत नाही, पण आपण नित्य जशी देवपूजा करतो तशीच आपल्याला ही पितरांची सेवा करायची आहे. याने आपला प्रखरातील प्रखर पितृदोष कमी होण्यास मदत होते. बघा, जर आपल्याला पितृदोष असेल तर नारायण नागबली किंवा मातृगया अशा ठिकाणी आपल्याला मोठे मोठे विधी करायला सांगितले जातात आणि प्रत्येकालाच हे विधी करणं शक्य होईल असं नाही. तर त्यासाठी आपल्याला ही अगदी प्रभावी सेवा आहे आणि ही आपल्या पितरांची सेवा आहे, तर ती आपल्याला करायची. आता अमावस्येला, प्रत्येक अमावस्येला आपण तर्पण विधी करावा. नंतर अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ जेवढं दान करता येईल तेवढं करायचं आहे. म्हणजे तुम्ही अन्नदान करू शकता किंवा आपले पितर ज्या वस्तू वापरायचे, चप्पल किंवा छत्री किंवा गुंबडी अशा वस्तू किंवा कपडे किंवा अन्नदान यापैकी तुम्हाला जे जमेल ते त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला आपल्या यथाशक्ती दान करायचं असतं. अमावस्येला तुम्हाला जमेल तर त्या अमावस्येला तुम्ही ही गोष्ट नक्की करा. पितरांची सेवा ही आपल्याकडून झाली तर मग हळूहळू हे दोष किंवा हे त्रास हे कमी व्हायला सुरुवात होते. बघा, एक दिवस सेवा केल्याने काही होणार नाही, तर या सेवेमध्ये सातत्य ठेवणं आवश्यक आहे. तर आता आणखीन एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे पंचयज्ञ करायचा आहे. आता हे पण आपल्याला दररोज करायचं आहे आणि यासाठी अगदी 2 मिनिट लागतात. तर आता पंचयज्ञ म्हणजे काय करायचं आहे, आपण दररोज सकाळी जेव्हा स्वयंपाकाला सुरुवात करणार तर आपण पोळी करतो. तर एक पोळी आपल्याला कावळ्याची काढायची आहे, एक पोळी गाईची, अगदी छोट्या छोट्या पोळ्या केल्या तरी चालतील. तर अशा 2 पोळ्या आपल्याला वेगळ्या काढायच्या. यज्ञ म्हणजे काय, तर आपण दररोज छोटासा एक कागद घ्यायचा, त्याला तूप लावायचं आणि तो प्रज्वलित करायचा आहे, म्हणजे हा झाला अग्नियज्ञ. आता दुसरा म्हणजे आपण आपल्या घरामध्ये कुठेही थोडीशी साखर आणि गव्हाचं पीठ मिक्स करून किंवा अगदी 2 साखरेचे दाणे ठेवले तरी चालतील. आपल्या घराच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपल्याला ते ठेवायचेत. हे आपल्याला मुंग्यांसाठी ठेवायचेत. तुम्ही जर सातत्याने हे ठेवत गेला तर बघा, आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्या येतात. त्यांच्यासाठी आपल्याला अगदी असे 2 दाणे साखरेचे ठेवायचेत. हा झाला दुसरा यज्ञ. तिसरा, आपण आपल्या घरामध्ये कुणी लहान मुलं आलं, कुणी स्त्रिया आल्या किंवा आपल्याकडे काम करण्यासाठी जर मावशी येत असतील तर त्यांना, किंवा आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये कोणी आलं तर आपण त्यांना काहीतरी खायला द्यावं. म्हणजे कधी चहा द्या, कधी दूध द्या किंवा दुसरं काही तुमच्या घरामध्ये असेल, सरबत किंवा एखादं फळ, असं तुम्ही तुमच्या यथाशक्ती लहान मुलं किंवा कुणी तुमच्या घरामध्ये येऊ तर त्यांना आपल्याला काहीतरी पण द्यायचंय. तर हे झालं तिसरं यज्ञ. नंतर चौथं म्हणजे आपल्याला दररोज गाईला एक छोटीशी पोळी खायला घालायची आणि कावळ्याला एक छोटी पोळी खायला घालायची. आता आपण शहरी भागामध्ये राहत असू तर आपल्याला गाय आणि कावळा मिळेलच असं नाही, पण आपण त्यांच्या नावाची पोळी ही कुठेही जिथे आपल्या इतर पक्षी असतात किंवा एखाद्या झाडाखाली, मंदिराच्या जवळपास झाडं असतात, तिथे एखादा पक्षी येऊन ते खाऊन जाईल, तर अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे. आणि जर तुमच्या जवळपास कुठे गाय असेल तर तुम्ही नक्कीच अशी ही पोळी गाईला देऊ शकता. आता गाईला ताजी पोळी द्यायची आपल्याला, शिळी किंवा खराब झालेली पोळी आपल्याला चुकूनही द्यायची नसते. तर जवळपास आपल्या जर कुठे गोशाळा असेल किंवा गाईचा गोठा असेल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही असं देऊ शकता. आता गोशाळा किंवा गोठा आहे पण तो तुमच्या घरापासून खूप लांब आहे, तर अशा वेळेला आपण दररोज, आता आपल्या जवळपास जर कुठे गोशाळा किंवा गाईचा गोठा नसेल तर आपल्याला काय करायचंय, दररोज आपण कणिक भिजवताना थोडीशी कणिक आपण एका सेपरेट डब्यामध्ये काढून घ्यायची. म्हणजे पीठ, फक्त त्याच्यामध्ये पाणी मिक्स नाही करायचं. तर कोरडं पीठ हे आपल्याला एका छोट्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आणि आठवड्यातून 2 आठवड्यातून तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा मग ती कणिक ही आपण त्याची पोळी करून किंवा मग तसंच ते कणिक किंवा ते सुखं पीठ हे आपण गोशाळेमध्ये किंवा जवळपास जर तुमच्या गाईचा गोठा असेल तर तिथे ते गाईला खाऊ घालू शकतो. आणि जर दररोज हे शक्य झालं तर आपल्याला दररोज करायचंय. आता अशा ठिकाणी तुम्ही चपाती किंवा, आणि आता कावळ्यासाठी आपल्याला छोटीशी एक चपाती बनवायची आणि ती आपण
जिथे कावळे असतात किंवा इतर पक्षी असतात अशा ठिकाणी ठेवायचे. तर बघा हे पंचयज्ञ आहेत आणि हे अगदी सोपे आहेत. यासाठी काही खूप वेळ लागणार नाही आणि तुम्हाला जरी तुम्ही शहरी भागात राहत असाल तरी तुम्हाला गायी या भेटतील, कारण बऱ्याच वेळेला रस्त्यावरून पण फिरताना गायी दिसतात किंवा आपल्या जवळपास कुठेतरी गोठा किंवा गोशाळा ही असते आणि बऱ्याच वेळेला एखादा गोठा असतो तिथे असं अन्न दिले जात नाही. तर जर तुम्ही त्यांना विश्वासाने सांगितलं की बाबा आम्ही हे ताजीच पोळी किंवा चपाती ही आम्ही देतो, जर विश्वासात घेऊन सांगितलं तर ते पण देऊ देतील. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पंचमहायज्ञ करायचे आणि बघा या गोष्टीमध्ये सातत्य ठेवा. आता मुंगीला साखर किंवा एका छोट्याशा पेपरला थोडंसं तूप लावायचं आहे अगदी आणि तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, तो अग्नियज्ञ होतो. तर या गोष्टी आणि जर आपल्याकडे कोणी आलं तर त्यांना काहीतरी देणं, म्हणजे लहान मुलं येऊ किंवा आपल्या घरामध्ये काम करण्यासाठी कोणी येऊ तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी खायला देणं, या 3 गोष्टी तर आपल्या सहज होतात. आणि गायीसाठी आणि कावळ्यासाठी आपल्याला एक घास काढून ठेवायचा आहे आणि तो कुठल्याही पक्षाने किंवा कुठल्याही प्राण्याने खाल्ला तरी चालेल, पण त्यांच्यासाठी आपण काढायचं आहे जर आपल्याला गाय आणि कावळा मिळणार नसेल तर. आणि जर मिळाला तर तुम्ही नक्कीच असं हे सुरू करा, कारण याच्याने आपल्या जेव्हा कावळ्याला आपण घास देतो तर तेव्हा पितृदोष सुद्धा कमी होण्यास मदत होते. आणि गायीच्या पोटामध्ये तर साक्षात 33 कोटी देवांचा वास आहे. त्याच्यामुळे आपल्याला असा हा पंचयज्ञ आणि पितरांची सांगितलेली सेवा करायची. बघा याच्याने हळूहळू आपल्या वास्तूतली पण नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि जी आपल्याला समस्या आहे तर त्याचंही निवारण होण्यास मदत होते. आता ही सेवा अगदी तुम्ही 1-2 दिवस केली, आठवडा केली, 2 आठवडा केली आणि लगेच तुम्हाला फरक पडेल असं नाही. तर आपल्याला या सेवेमध्ये सातत्य ठेवायचं आहे. आता मध्येच कधी मासिक धर्माला सूतक आलं किंवा काही आजारपण असेल घरातलं किंवा इतर काही कारणास्तव ज्या एखाद दिवशी नाही शक्य झालं तर काही हरकत नाही, पण आपल्याला प्रयत्न करायचा आहे की जेवढं जास्तीत जास्त दिवस आपल्याला करता येईल ते आपण करायचं आहे. आणि बघा एकदा आपल्याला सवय लागली की या सेवेसाठी फार वेळ लागत नाही, अगदी कमी वेळेमध्ये या गोष्टी होतात. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने अशी ही सेवा करा. आपल्या पितरांच्या स्मरणार्थ सेवा करणं आवश्यक आहे, कारण जेव्हा आपले पित्र संतुष्ट असतात तेव्हा आपण कुठल्याही कार्यामध्ये जर प्रयत्न केला तर यश हे नक्कीच मिळतं. आपल्याला आधी आपल्या पितरांची सेवा करायची असते, आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते आणि नंतर आपण इतर सेवा करायच्या, कारण पित्र जोपर्यंत संतुष्ट नसतात तोपर्यंत आपण कुठलीही केलेली सेवा ही पितृदेव हे देवतांपर्यंत पोचू देत नाहीत. त्यामुळे पितरांची सेवा करणं अनिवार्य आहे. तुम्ही देवतांची सेवा नाही केली तरी चालेल, पण पितरांची सेवा ही आपल्याकडून व्हायला हवी. तर ही छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.